ह्या प्लेटमध्ये पण कॉईन्स असे भरत जायचे आहेत. वाटीला कॉईन स्टिक करायचे. 10 रुपयाचे कॉईन्स घेतलेत. मग 1-1, 2-2 रुपयांचे असे कॉईन्स घेतलेत. हे असे गोल्डन कॉईन्स घेतलेत ज्याच्यावरती मी स्टिक केले आहेत. म्हणजे 1 आणि 2 रुपयाच्या कॉईन्सला मी असा पेपर लावला आहे. हे असं पेपरवरनं गोल सर्कलमध्ये कटिंग करून घेतलं आहे त्या शेप्सचे. आणि मग नंतर त्याच्यावरती मी असं कॉईन्सला स्टिक करून घेतलं आहे तो गोल्डन पेपर. आणि असे करून हे गोल्डन कॉईन्स क्रिएट केले. एक वाटी घेतली आहे. त्याच्यावरती आता आपण सेलोटेप लावतो आहे. पूर्ण सेलोटेप लावून घेतो आहे दोन्ही बाजूला वाटीच्या. तर फर्स्ट लाईनला टेप लावून झाली आहे. त्याच्यावरती कॉईन्स स्टिक करणार आहे. मी आता 1 रुपयाचे कॉईन्स घेतले आहेत त्याच्यावरती लावायला, कारण ते छोटे पण आहेत आणि पटकन स्टिक होत आहेत. असे करून आपण पुन्हा ही लाईन कंप्लीट करून घेणार आहे. तसंच आता सेकंड लाईनला पण आपण टेप लावून घेतले पूर्ण वाटीला. आणि मग आता ती लाईन आपण कंप्लीट करतोय सगळे कॉईन स्टिक करून त्याच्यावरती. असं स्टिक करता करता आता आपलं हे फायनल होत आहे. आता हा लास्ट पॉइंट आहे. सो तो स्टिक झाला तर आता आपली ही वाटी कंप्लीट झाली आहे. मी उरली प्लेट घेतली आहे. त्याच्यावरती पिंक कलरची रांगोळी टाकली आहे. आता ही प्लेट पूर्ण पिंक झाली आहे. आणि मग नंतर सुंदर असं धनत्रयोदशी जशी असं लिहून घेणार आहोत आपण इयरबड्सने. असा हा लुक आहे. सेलो टेप लावली आहे आणि त्याच्यावरती आता आपण गोल्डन असे कॉईन्सचे स्टिक करणार आहोत की त्या पॉटमधून बाहेर येत आहेत असं. या दुसऱ्या पॉटमध्ये आपण धणे भरून घेणार आहोत हा पॉट पूर्ण भरेपर्यंत. आता आपण हा जो बाउल केलेला कॉईन्सने त्याच्यामध्ये आपण दुसरे कॉईन्स भरणार आहोत. ह्या पंक्तीमध्ये आपण वेलची भरणार आहोत भरेपर्यंत. आता वेलची भरून झाली आहे तर आता आपण ह्या दुसऱ्या पंक्तीमध्ये लवंग भरणार आहोत. आता ह्या प्लेटमध्ये आपण कॉईन्स जे आहेत ते भरून घेणार आहोत. कॉईन्स भरून झाल्यानंतर आपण पाट एक घेणार आहोत. त्याच्यावरती दोन्ही साईडला खायची पानं ठेवणार आहोत आणि धनत्रयोदशी असं मध्ये ठेवणार आहे. आणि एका साईडला लवंग आणि दुसऱ्या बाजूला वेलची असं मधोमध ठेवणार आहोत. मध्ये असं ते धण्यांचं पॉट ठेवणार आहोत. तर
हे स्टँड मी ठेवलं आहे कॉईन्सचं मटकं जे आहे ते वरती ठेवण्यासाठी. तर ह्या मटक्यावरती ते पॉट ठेवणार आहे, त्याच्यामध्ये कॉईन्स आहेत. आता हे असं पॉट ठेवलं आणि मग पाठवून असं बॅक साईडला ते दुसरं पॉट ठेवलं, ज्याच्यातून कॉईन्स बाहेर येत आहेत. पण ते पॉट पण भरून घ्यायचं आहे कॉईन्सने. या पंत्यांमध्ये मी आता फुलं टाकणार आहे, दोन्ही कोंड्यांची ऑरेंज कलरचे. मग ते मधोमध ठेवता येईल दोन्ही साईडला. असेही एका साईडला आणि दुसरी त्या साईडला. धनोत्रयोदशीच्या बरोबर वरती आपण अगदी ठेवून घेणार आहोत. नंतर दुसरी उरलीची प्लेट घेऊन त्याच्यावरती फुलं लावणार आहोत. तर येलो कलरची लावून झाली आहेत, तर तशीच ऑरेंज कलरची मधोमध ठेवणार आहे. तर अजूनही पंत्या लावणार आहोत उरलीच्या बाजूनी. स्वीट ठेवणार आहे. आता याच्यामध्ये येलो कलरची फुलं टाकते, नंतर दुसऱ्या साईडला मी ऑरेंज कलरची लावते. तसंच पाट्याच्या बाजूनी पण ऑरेंज आणि येलो कलरने डेकोरेट करून घेणार आहे आणि असं त्याचं फायनल लुक होणार आहे. अजून आपण पंती नाही लावली आहे.